लग्न ठरलीत आणि आता आम्हाला अक्षत द्यायला जायचंय, तर आपल्या प्रथेप्रमाणे आपण पहिले 5 मानाचे देव करत असतो, गावदेव करत असतो. तर माझं म्हणणंच असं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे लग्न ठरलेलं आहे, तुमच्या घरातला हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, तर ज्या वेळेला तुम्ही देवाला अक्षत द्यायला जाल, तेव्हा तुमची कुलदेवी, कुलदेव, ग्रामदेव आणि ग्रामदेवी आणि जे काय तुमच्या परंपरेने तुम्हाला ज्या देवांना जायचं असेल ते सगळे देव, साधारण ते जसे आपण म्हणतो गणपती पहिलं, गावातली देवी पहिली, त्याच्यानंतर कुलदेव, कुलदेवी आणि जी काय तुमच्याकडे परंपरेनुसार चालत आलेली प्रथा, तर ह्या सगळ्या देवांना तुम्ही पहिल्यांदी आहेर करा. आहेर करा म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कुलदेवीला किंवा ह्या देवांना पत्रिका द्यायला जाल, त्यावेळेला सगळ्या घरातल्या सगळ्या लोकांनी म्हणजे आई वडील, मुलगी, भाऊ असेल तर भाऊ आणि आजी आजोबांना येता येत असेल तर आजी आजोबा, ह्या सगळ्यांनी मिळून चांगले छान कपडे घालून छान आपण नटून थटून कुलदेवीला आमंत्रण द्यायला जावं. तिला जी आपण साडी नेसू तशीच साडी, तसंच देवाला सोळं त्याच पद्धतीने जावं, दागदागिने अंगावर घालून जावं आणि अतिशय सुचिरभूतपणे अत्यंत आनंदाने आपण त्या देवीला आहेर करून तुम्ही त्यांना आपल्या कार्यासाठी आमंत्रण करावं. कारण आपण देवाला बोलवायला जातोय. तो जो आहे तो सगळ्या जगाचा राजा आहे. जेव्हा तुम्ही राजाला बोलवणं करायला जाल, त्यावेळेला तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही राजाला भेटायला जाल त्याच पद्धतीने जाऊन त्याच पद्धतीने तुम्ही त्याला आमंत्रण करावं. म्हणजे कार्यसिद्धीस नेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आशीर्वादाची खूप मदत होते.